ग्राहकांना थेट शेतकऱ्यांकडून खात्रीशीर हापूस आंबा विकत घेता यावा यासाठी भारतीय जनता पार्टी पनवेल यांच्या मार्फत आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त दिनांक 16 ते 18 मे पर्यंत पनवेलमध्ये प्रथमच आंबा महोत्सव रंगला होता। शहरातील डॉक्टर पटवर्धन हॉस्पिटल समोरील गुजराती शाळेच्या मैदानावर आंबा महोत्सव पार पडला। तसंच सांस्कृतिक मनोरंजन आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते। लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या पत्नी शकुंतला ठाकूर यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं। या सोहळ्याला लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, शकुंतला ठाकूर, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, प्रीतमदादा म्हात्रे, भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांचा जंगी सत्कार कार्यक्रम स्थळी करण्यात आला। यावेळी लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, प्रीतमदादा म्हात्रे आणि इतर मान्यवरांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन विक्रेत्यांचं मनोबल वाढवलं। तसंच अस्सल आंब्याची चव देखील चाखली। माजी नगरसेविका रुचिता लोंढे, भाजप पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंजारराव यांनी कार्यक्रमाच्या केलेल्या सुंदर आयोजनाचे मान्यवरांनी तोंड भरून कौतुक केलं। या महोत्सवाअंतर्गत शुक्रवार दिनांक 16 मे सायंकाळी 6 वाजता महिलांसाठी खेळ खेळूया साऱ्या जणी, चला जिंकूया अस्सल पैठणी हा कार्यक्रम संपन्न झाला। तर शनिवार दिनांक 17 मे रोजी सायंकाळी 7 वाजता अभंग रिपोस्ट, तर रविवार दिनांक 18 मेला संगीत नृत्य कलेचा संगम असलेला वारसा संस्कृतीचा हा सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न होणार आहे। कार्यक्रम प्रमुख माजी नगरसेविका रुचिता लोंढे, भाजप पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंजारराव यांनी या कार्यक्रमाचं सुंदर आयोजन केलं होतं। यावेळी महिलांची उपस्थिती लाक्षणिक होती। महिलांनी सादर केलेल्या नृत्याविष्कारानं प्रेक्षकांना अक्षरशः मोहित केलं होतं। थेट कोकणातील शेतकऱ्यांकडून ग्राहकांना उत्पादक ते ग्राहक अशी आंब्याची विक्री या महोत्सवात करण्यात आली। या महोत्सवामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि ठाणे या कोकणातील 5 जिल्ह्यातील भौगोलिक मानांकन मिळालेला हापूस आंबा, तसंच राज्यातील केशर, पायरी तसंच इतर वाणांचा आंबा, आंब्यापासून बनवलेले लोणचे, मोरंबा तसंच इतर पदार्थही येथे उपलब्ध होते। यावेळी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळाला। महोत्सवामध्ये स्टॉल उपलब्ध करून दिले होते। त्यात हापूस, केशर, पायरी आणि बिटकी आंब्यांचा समावेश होता। या आंबा महोत्सवाला ग्राहकांसह गृहिणींचा चांगला प्रतिसाद मिळाला। नमस्कार, मी मयुरेश शिंदे, श्री शिवमल्हार ॲग्रो हे आमच्या कंपनीचं नाव आहे आणि माननीय श्री परेशदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी या ज्या आंबा महोत्सवाचं पहिल्यांदा पनवेलमध्ये जे नियोजन केलं आहे, खूप छान असं नियोजन आणि प्रत्येक उद्योजकाला एक संधी, चांगल्या प्रकारची संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि आमच्या आंब्यांबद्दल माहिती द्यायची झाली तर सध्या आमच्याकडे रत्नागिरीचे आंबे आहेत। रत्नागिरीमधले पाळेकरवाडी, त्याचबरोबर पावस, लांजा अशा गावातून आपण हा आंबा आणलेला आहे। आंब्यांचे दर लोकांना परवडण्याजोगे आपण असे ठेवलेले आहेत। या 3 दिवसाच्या आंबा महोत्सवामध्ये 400 रुपयापासून ते 800 रुपयापर्यंत आपल्या आंब्यांचे दर प्रति डझन आहेत। त्याचबरोबर केशर आंबा सुद्धा आपण या ठिकाणी विक्रीसाठी आणलेला आहे। माझं नाव सचिन वैद्य, मी पनवेलमध्येच राहतो आणि परेशदादांच्या वाढदिवसानिमित्त हा जो काही पहिल्यांदा पनवेलमध्ये आंबा महोत्सव केलेला आहे, तर मला खूप आनंद आहे की अशा प्रकारचा आंबा महोत्सव हा पनवेलमध्ये होतोय। आणि मी तर म्हणेन की ह्यावर्षी पहिल्या वर्षापासून सुद्धा खूप उत्तम नियोजन आहे आणि असंच आणि ह्याच्यापुढे आणखी उत्तम नियोजन हो, जेणेकरून डायरेक्ट शेतातनं आंबा ग्राहकांना मिळेल। आम्ही पण हा डायरेक्ट शेतातनं आंबा ग्राहकांसाठी आणलेला आहे। आपल्याकडे आंबा, आंबा मावा, आंबा पोळी, फणस पोळी आणि तळलेले गरे असे आपल्याकडे प्रकार आहेत। आणि आंबा मावा हा एक नवीन विशेष आकर्षण आहे। आंब्यापासून आटवलेल्या रसापासून केलेला हा पदार्थ आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।